आमचे प्रचार प्रमुख सन्माननीय अंबादासजी बनकर, महंत महेश गिरीजी महाराज। अनेक महिला अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या. तुमच्यावर जो अन्याय झालाय ना, तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी, जेणेकरून खूप मुलींचे आयुष्य वाचलेलं नाशिक अध्यात्म, श्रद्धा आणि परंपरेसाठी ओळखलं जाणारं शहर, पण याच श्रद्धेच्या सावलीत कधी कधी उभा राहतो एक काळा चेहरा. गेल्या काही दिवसांपासून भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलंय. लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन केलेल्या अत्याचाराची ती घटना अजूनही विसरलेली नाहीये. तरी देखील प्रश्न अजूनही तसाच आहे, आपण खरंच सावध झालो आहोत का? कारण आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. दैवी शक्तीचा दावा करत एका भोंदूनं एका महिलेच्या आयुष्याशी खेळ केला आणि लासलगाव पोलिसांनी उशिरा रात्री त्याच्या मुसक्या आवळल्या. निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे प्रति गाणगापूर नावाचा मठ उभारून महेश गिरी काकडे हा भोंदू लोकांना दैवी उपाय सांगत होता. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचं कुटुंब घरगुती अडचणींनी ग्रासलेलं होतं. मुलीच्या लग्नात अडथळे येत होते आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली होतं. अशा अवस्थेत काही परिचितांनी तो बाबा सगळं ठीक करेल असा सल्ला दिला आणि याच विश्वासानं त्या कुटुंबानं त्या मठाचा दरवाजा ठोठावला. मठात गेल्यानंतर महेश गिरी काकडे याने पीडितीच्या अंगात बाहेरची बाधा असल्याचं सांगितलं. भीतीचं वातावरण तयार केलं. हे पाप धुवायचं असेल तर विशेष विधी करावे लागतील असं सांगत तिला पापनाशक कुंडात स्नान करण्यास भाग पाडलं. ओल्या वस्त्रानं उंबराच्या झाडाला 7 फेऱ्या मारायला लावल्या. ही केवळ विधी नव्हती, तर त्या महिलेच्या मनावर पकड मजबूत करण्याची सुरुवात होती. काही दिवसानंतर या भोंदूनं पीडित महिलेच्या व्हॉट्सअपवर अश्लील संदेश पाठवायला सुरुवात केली. दैवी विधी पूर्ण करण्यासाठी एकांतात भेटणं गरजेचं आहे असा बनाव करत त्याने तिचा विश्वास संपादन केला. विश्वास आणि भीतीच्या जाळ्यात अडकलेल्या त्या महिलेला त्याने नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेलं आणि तिथे रुद्राक्षाची दैवी कोपाची भीती दाखवत तिच्यावर अत्याचार केला. घटना घडल्यानंतर आरोपी पुण्यातील आपल्या दुसऱ्या मठाकडे निघून गेला. मात्र या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडितीने धाडस दाखवलं आणि तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे आणि कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्याकडे आपली आपबीती कथन केली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अनिसने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी मध्यरात्री कारवाई करत रात्री 1:30 वाजता आरोपी महेश गिरी काकडे याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान अनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात आणखी मोठा संशय व्यक्त केलाय. या भोंदूने अशाच प्रकारे इतरही अनेक महिलांचे शोषण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या साथीदारांनाही सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणानंतरही जर अशा घटना घडत असतील तर ही केवळ पोलिसांची लढाई नाही, तर समाजाच्या विचारांची लढाई आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली रेषा अजूनही इतकी धुसर का आहे आणि दैवी शक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या या काळ्या खेळाला पूर्णविराम कधी मिळणार? आता या प्रकरणातून आणखी कोणते धागेदोरे समोर येत आहेत आणि अशा भोंदूंवर खऱ्या अर्थानं लगाम कधी बसतोय हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. लोकमत.com साठी किरण नाईक.